देवाची द्वारी उपाक्षण भरी देवाची द्वारी उपाक्षण भरी तेने मुक्तीच्या साधी येल्या हरी मुके मना हरी मुके मना पुण्याची गणना कोण करी आसोने संसारी जेवे गुकरी आसोने संसारी जेवे गुकरी वेदशास्त्र बागी बाह्य सदा हरी मुके मना पुण्याची गणना कोण करी हे ज्ञानदेव मने व्यासाची एकूण द्वारकेचा पाठवरी हरी मुके मना पुण्याची गणना कोण करी गजाननं भूत गणाधिसे कपित जंबो फलचारु भक्षणम् उमा सतम शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी संस्कृता सतुका नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सका माझा मती मंडते ज्ञानदाता दिनाचे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजव मागत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमताम इष्टम वातात्मज मोनरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये शरदिन्दु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासगासपेट निलये सरस्वती नमोस्तुते गायगणी मंदिरी बसे माझा राया गायगणी मंदिरी बसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती विठ्ठल विठ्ठल देवाची द्वारी उभाक्षण बघी तेने मुक्तीच्या साधी येल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपे सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत कैवल्य सम्राट माऊली ज्ञानोबा यांचा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंगाची सेवेसाठी घेतलेला आहे। आजच्या अभंगामधून ज्ञानोबा तुम्हा आम्हाला नरद्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे। ज्ञानोबा तुम्हा आम्हाला सांगतात या नरद्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकानं देवाच्या द्वारात एक क्षण उभा राहायला पाहिजे। देवाची द्वारी उभा क्षण बघी देवाच्या द्वारात प्रत्येक माणसाने एक क्षण उभा राहायला पाहिजे। देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर फायदा काय होईल तेने मुक्तीच्या साधी येल्या जो कोणी देवाच्या द्वारात एक क्षण उभा राहील त्याला चार मुक्त्याची प्राप्ती होईल। तुम्ही म्हणताल बाबा एका क्षणामध्ये जर आम्हाला चार मुक्त्याची प्राप्ती होत असेल आम्ही देवाच्या द्वारात उभा राहायला तयार आहे। उभा राहिल्याच्या नंतर नेमकं कोण्या देवाचं भजन करायचं अभंगाचं दुसरं चरण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी फक्त मुखानं हरी नावाचं भजन करायचं त्याचे एवढं पुण्य कुठं
तसं नाही. तुम्ही म्हणताल महाराज आजपासून आम्ही हरी नावाचं भजन करायला तयार आहे, पण आमच्या मागे संसार आहे. ज्ञानोबा काय म्हणतात त्याच्यामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो. असोनी संसारी जीवे गोकरी वेदशास्त्र बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संसारामध्ये राहून सुद्धा भक्ती परमार्थ करता येतो. तुम्ही म्हणताल आजपासून आम्ही भजन करू आणि याच्या अगोदर सुद्धा संसारात राहून कोणी परमार्थ केला. महाराज म्हणतात पांडवांनी परमार्थ केला आणि त्याचा परिणाम असा झाला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा द्वारकेचा गाणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विढाला विढाला अभंगाच्या भूमिकेने पण थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य निधी व्याकरणाम सप्ताह आणि सप्ताहातील आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामाकडे आलेली असून मला ज्यांनी आमंत्रित केलं सर्व सप्ताहाची कमिटी बसली. कमिटी मार्फत मला ज्यांनी फोन केला आपल्याच गावातील माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे परमार्थ प्रेमी नाथक्रम युट्यूब चॅनलचे मालक तातेगाव महाराज खराटे यांनी फोन केला. म्हणजे मुकुंद महाराज आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्ताह सुरू होतोय. तुमचा कितवा दिवस घालायचा. म्हणलं 10वा सोडून कितवा घाला त्यानं 4था घातला. त्याकरिता त्यांचे मनापासून आभार. सुरुवातीला तर म्हणले महाराज तुम्ही कीर्तन करता का. म्हणलं करता का म्हणजे साक्षात जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम वाटून दिले. मला कीर्तन करायचं काम आहे. पकवाद्याला पकवाद वाजवायचं काम आहे. टाळावाल्याला टाळ वाजवायचं काम आहे. मायका वागच्याला प्रमाण म्हणायचं काम आहे. विनेकरी बाबाला विना घ्यायचं काम आहे. सिस्टीमवाल्याला सिस्टीम लावायचं काम आहे. आणि चोपदाराला सगळीकडे ध्यान द्यायचं काम आहे. आणि खाली बसणाऱ्याला फक्त पंक्तीला जेवायचं काम आहे. असंच का तसं नाही. कीर्तनामध्ये बसलात मोकळ्या मनानं हातानं टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा. पण तुकोबा काय म्हणतात काही लोक कीर्तनात येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात हातावर हात टाकतात पण टाळी वाजवायला लाज वाटते. वाजविता टाळी लाज वाटते येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात. कसं बसतात हाता वगे हात टाकून या फळी वाजविता टाळी लाज वाटे. हातावर हात टाकतात पण टाळी वाजवायला लाज वाटती. पण लाजायचं नाही. लागून या पाया विनवितो तुम्हाला टाळी बोला मुखी नाम. माणसाला जिथं नाही तिथं लाज अजिबात वाटत नाही. पण कीर्तनामध्ये टाळी वाजवायचं म्हणलं की माणसाला लाज वाटती. पण टाळी वाजवायचं मुखानं भजन करायचं तुमच्या मागं काम. गोड सप्ताहाचं नियोजन आहे. 4थ्या दिवसात सेवा माझ्या पामाकडे आली. याच कीर्तनामध्ये ज्यांच्याच मृदंगाचे साते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे जीवलग मित्र परमेश्वर महाराज येवले एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच या कीर्तनामध्ये ज्यांच्याच गायनाचे साते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य पवन महाराज असतील त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य शिवाजी महाराज त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य कामाजी महाराज त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच सर्वजण गावातील बदनी मंडळ परिसरातील बदनी मंडळ सगळ्यांचे मनापासून आभार. तसेच कीर्तनामध्ये ज्यांची विशेष उपस्थिती आहे ज्यांच्या मुखामधून आपण श्रीमद भागवत कथा ऐकत आहात असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य गंगाधर महाराज बोगाळेकर एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गोड शूटिंग तुमचे सुद्धा मनापासून आभार. विडाला ऐका ना गोड सप्ताहाचं नियोजन केलंय आपण. दरवर्षी करतो बाबा सप्ताह. बघा सप्ताह 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 का करायचा सप्ताह. आता दादा दवाखान्यामध्ये दुखत म्हणून जायचं का पैसे जास्त झाले म्हणून. दुखत काय दुखत कोणाचे पोट दुखत कोणाची पाठ दुखती. दुखत म्हणून दवाखान्यात जायचं. तसंच आहे 2 पैसे चाळाचे झाले म्हणून कधी सप्ताह करायचा नाही. माणसामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावा म्हणून सप्त्याचं नियोजन केलं पाहिजे. आता काही साधक मंडळी तुकोबागाकडे गेले. तुकोबागाय रात्रंदिवस तुम्ही भजन पूजन केलं पण नेमकं तुमच्यात परिवर्तन झालं काय. शुद्ध चोकाडले स्फटिक जाईल हे
शुद्ध झालं कशानं जीवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे भजन केलं म्हणून परिवर्तन झालं आणि परिवर्तन होण्यासाठी सप्ताह केला पाहिजे ज्यांनी या सप्ताहाचं नियोजन केलं धन्य माता पिता तयाची आता मुलं बाळ जन्माला आले पाहिजे आता मुलं बाळ भरपूर पाहिजेत का एकच पाहिजे कवटेकर एकच असावा कसा असावा पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि त्याचा तिने लोकी झेंडा आता तसं काम राहिलं नाही पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि बाप दिसला की घालतो धोंडा असे मुलं बाळ होता कामा नाही कबीरदास महाराज म्हणतात देवा आम्हाला सुद्धा संतती पाहिजे पण चांगली पाहिजे आणि ती जग लई वाईट निघली देवा तुमची ना आमची गाठ आहे खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी 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 खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी नहीं वाजनागे पाहिजे ताशी काय का वाजी देत का खाजी देत मिळत लागत नाही इथं आल्याच्या नंतर कीर्तनकारानं गायकानं वादकानं असं काम केलं पाहिजे इथं खाल्लेलं इथं जिरलं पाहिजे एका जागेवर एका कीर्तनात असं तानू तानू बोल लागलो दोघ जण होते एक जण म्हणला महागात लईच बॉम्ब लायलाय दुसरं म्हणला फुकटचं खाल्लेलं कुठं जिरीन असे उभागी लोक आता काय सांगावं पण ऐका संतती पाहिजे तर एकच पाहिजे पण बाबा चांगली पाहिजे आणि ती जग लई वाईट निघली देवा तुमची ना आमची गाठ आहे मुलगा जन्माला आला तर नाथ बाबासारखा मुलगा जन्माला यावा आणि मुलगा जन्माला आला तर ज्ञानोबागासारखा मुलगा जन्माला यावा आता ज्ञानोबागाय जन्माला आले आणि ज्ञानोबागाने इतिहास घडला कोणता ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानदेव रचिला पाया घाचायचं काम केलं ज्ञानदेव गचिला पाया आणि उभा गेले देवलया ज्ञानोबागायनं परमार्थाचा पाया घाचायचं काम केलं आता खरं सांगा गरीब बंगल्याचं बांधकाम करत असताना पाया मजबूत पाहिजे कवरची भिंत दादा पाया का हो पाया जग मजबूत नसल भिताड कवा पडन काही सांगता येत नाही म्हणून भिंत मजबूत करण्यासाठी पाया मजबूत लागतो तसंच माझ्या परमार्थाचा सुद्धा पाया मजबूत आहे पाया घाचायचं काम केलं बाबा ज्ञानोबागायनं पाया घाचत असताना ज्ञानोबागायनं कोणते कोणते ग्रंथ निर्माण केले बाबा ऐका चांगदेव 65 अमृता अनुभव ज्ञानोबागायचा गाथा आणि ज्ञानेश्वरी तुम्ही म्हणताल मुकुंद महाराज आज जो आपण घेतला हरिपाठ ग्रंथ सुद्धा कोणाचा आहे ज्ञानोबागायचा पण हरिपाठ ग्रंथ वैयक्तिक स्पेशल नाही गाथ्यामधून 27 अभंग असे बाजूला काढले आणि त्याचं नाव दिलं हरिपाठ ग्रंथ आता हरिपाठ ग्रंथाची ताकद किती आहे का ज्ञानोबागाय म्हणले नगद्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला भीती आहे कोणाची काळाची भीती नाही असा माणूस नाही आता उंदराला भीती मांजराची मांजराला भीती कुत्र्याची कुत्र्याला भीती वाघाची वाघाला भीती माणसाची माणसाला भीती कोण म्हणलं बायकोची ऐका प्रत्येक माणसाला काय बाबा भीती ती म्हणजे कोणाची काळाची प्रत्येक माणसाला वाटतंय काळाने
न्यायला आम्हाला येऊ नये. पण महाराज म्हणतात तुम्हा आम्हाला वाटत असेल काळाने तुम्हाला न्यायला येऊ नये, नित्य नेमानं हरिपाठ ग्रंथ पठण करा. काळ न्यायला यायचं लांब राहिलं, डोळ्यानं बघत सुद्धा नाही. कळी काळ त्यासी न पावे नित्य संयमित हरिपाठ नित्य संयमित हरिपाठ जास्त कळी काळ त्यासी न पावे खुशी. ज्ञानोबा काय म्हणले काळ न्यायला यायचं लांब राहिलं, डोळ्यानं बघत सुद्धा नाही. ही ताकद कशाची बाबा? हरिपाठ ग्रंथाची. नित्य सत्यमित हरिपाठ जाशी आणि कळी काळ त्याशी न पावे दृष्टी. ही ताकद हरिपाठ ग्रंथाची. प्रत्येक माणसाला वाटते काळाने न्यायला येऊ नये म्हणून नित्य नेमानं हरिपाठ ग्रंथ पठण केलं पाहिजे. महाराज म्हणले हरिपाठ ग्रंथ असा आहे ज्या माणसाला वाटतंय मी जर ग्रामपंचायतला फॉर्म टाकला आणि बिनविरोध निवडून यावा, कशाला? ग्रामपंचायतला, त्या माणसानं नित्य नेमानं हरिपाठ ग्रंथ पठण करायचं. महाराज म्हणले राजकारणच नाही, कोणतं काम जरी चांगलं व्हावं वाटत असेल प्रत्येक माणसाने एकच काम केलं पाहिजे. काय? नित्य नेमानं हरिपाठ ग्रंथ पठण करायचा. ज्ञानोबा काय म्हणले कसल्याच कामात अडथळा येत नाही. सर्व मार्ग सुगम हरिपाठ हे अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. मोकळा करणारा ग्रंथ म्हणजे बाबा हरिपाठ. सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. महाराज म्हणजे नित्य नेमानं जर हरिपाठ ग्रंथ पठण केला, महाराज म्हणजे सगळा देह पवित्र होतो. महाराज म्हणजे ज्यानं मग त्यावेळेस बाबा हरी नावाचं भजन केलं, हरिपाठीस तिगवला तोची धन्य. त्याच्या एवढा धन्य माणूस कोणी नाही. असा बाबा हरिपाठ ग्रंथ आहे. ज्ञानोबा काय म्हणतात ज्या माणसाला वाटतंय आमचा आजा मेलाय, आमचा पंजा मेलाय, सगळ्याची वाट वैकुंठामध्ये मोकळी व्हावा, त्या माणसानं एकच काम करायचं, हरिपाठ घ्यायचा आणि गाव करायला म्हणायचं आजचा हरिपाठ झाला. एवढं जरी म्हणला पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिपाठ झाला नुसतं म्हणलं तरी पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ही ताकद हरिपाठ ग्रंथाची आणि अशा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा मंगाची सेवेसाठी घेतलेला आहे. आजच्या बंगामधून ज्ञानोबा काय तुम्हा आम्हाला भक्ती करायला सांगतात. प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे. का करायची भक्ती? आजकाल नेमकंच लेकरू जन्माला आले त्याला बी आणि 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा लग्न करा वाटायले. काय करा वाटायले बाबा? लग्न. कोण्या मुलीसोबत? मुक्ती नावाच्या मुलीसोबत. प्रत्येक माणसाला वाटते मुक्ती नावाची मुलगी बायको भेटली पाहिजे. महाराज म्हणजे मुक्ती नावाची मुलगी बायको भेटणं म्हणजे काय? जन्म मरणातून मुक्त होणे म्हणजे मुक्ती सोबत लग्न करणे. आता प्रत्येक माणसाला वाटतंय मुक्ती नावाची मुलगी बायको भेटली पाहिजे. महाराज म्हणले भेटती पण पैशाव भेटत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागते बाबा? भक्ती. तुम्ही म्हणता 50 एकर जमीन आहे, 50 लाखाची गाडी आहे आणि 50 लाखाचा बंगला आहे, मला मुक्ती सहज भेटती. महाराज म्हणले पैशाव तर बोलायचंच नाही. बळी बिना शक्ती बोलू नये. भक्ती
भक्तीशिवाय मुक्ती नाही. एकदा पवन मागत असली टाळी वाजवा, वाजवा टाळी. टाळी कशामुळं? हरिपाठातलं प्रमाणे उलट्याला सुश केलं म्हणून टाळी. आणि त्यातली त्यात हरिपाठातलं. लोक म्हणतील मला गाता पाटे, लोक म्हणतील मला गीता पाटे, लोक म्हणतील मला ज्ञानेश्वरी पाटे, पण चांगल्याला हरिपाठ ग्रंथ पाठ नाही. का म्हणून हरिपाठाचे एक दोघं नाही. 3 कडवे बघ म्हणतो, पण ज्ञानदेव म्हणी आणि बाजूला जाणी. कोणता दिवस गेल पडते मेळ लागत नाही. पण बाबा ऐका, बळे विनस शक्ती बोलू नये. महाराज म्हणले मुक्ती नावाची मुलगी बायको करायची असेल, प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे. का? कारण भक्तीशिवाय तुमचा परमार्थ सुद्धा पूर्ण होत नाही. आता महिला मंडळ, आपण घरी गुलाबजामुन करतो. आता गुलाबजामुन करायला काय काय लागते बोला बोला, असं लाजू नका. गुलाबजामुन करायला काय काय लागतो बाबा? खवा लागतो, मैदा लागतो. बघा, खव्याचे आणि मैद्याचे गोल केलेले गोळे कसे लागतात? परमेश्वर महाराज कसे लागते? सपक लागते. पण त्याला गोड होण्यासाठी कशाच्या पाकात बुडवा लागतंय? साखरेच्या. तसंच आहे, मोकळा केलेला परमार्थ सपक लागतो, पण गोड होण्यासाठी भक्तीच्या पाकात बुडवा लागतो. ज्यावेळेस तुम्ही परमार्थ भक्ती करता त्यावेळेस सुद्धा परमार्थ तुमचा गोड होत असतो. म्हणून प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे. मग भक्ती नेमकं काय? काही ठिकाणी तर साधू संतांना मुक्ती सुद्धा नापास केली. तुका म्हणे मुक्ती पगेनवी नोबगी. आता दिवस त्यागी खेळी मेळी. महाराज म्हणले मुक्तीला भाव देणं म्हणजे तिच्या पुढं करणं. एक काम करा. काय काम करा? मुक्ती जर बायको करायची असेल, हो करायची, मुक्तीच्या बापासोबत जाक लावा, मुक्तीच्या बापासोबत लगा लावा, आणि एकदा मुक्तीचा बाप मुठीत घ्या. महाराज म्हणले त्याला 4 मुली आहेत, 4च्या हवाली करते. पण जाक लावा, लगा लावा, नेमकं काय करा? अभंगाचं प्रथम चरण. सगळ्यांसाठी बाबा. प्रथम चरणामध्ये काय करा? देवाची विभाग बघी आणि तेने मुक्तीच्या गी साधील्या. कीर्तन गंगायला सुद्धा एकटा कीर्तन काय करू शकत नाही. कीर्तन गंगायचं म्हणलं की सांगणारा धोरणात पाहिजे, वाजनागे धोरणात पाहिजेत, म्हणणारे धोरणात पाहिजेत, ऐकणारे धोरणात पाहिजेत, सिस्टीमवाले धोरणात पाहिजे. सगळे धोरणात असले कीर्तन गंगत. जेवणाची मजा कधी? गावगान गाईचं दूध असावा, बाजग्याची भाकर असावा, आणि तोंडी लावायला ठेसा खाचं कसं कळतंय. मग जेवणाची मजा. प्रवासाचा आनंद कधी? गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, प्रवासी चांगली असावा, आणि ड्रायव्हरनं 90 पेलेली असावा. नाही दादा, ड्रायव्हर सुद्धा धोरणात पाहिजे. महिला मंडळ, बाजी जर चांगली करायची म्हणलं 3 गोष्टीची फोडणी बसली पाहिजे. कशा कशाची? धान्य
धान्य झाल्या गाडी पाक एका विनय एक कामा नये. महागात म्हणतात स्वयंपाक करायचं म्हणलं की सगळ्या गोष्टी मिळून आल्या पाहिजे. आणि कीर्तन करायचं म्हणलं लावणी मृदंग शेवब्र मग असं आवडीने. म्हणून बाबा ऐका विषय चालला काय, प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे. भक्ती नेमकं काय करायचं, देवाच्या द्वारात एकशेन उभा राहायचं. देवाची द्वारी उभा क्षण बरी आणि तेने मुक्तीचारी साधेल्या. प्रत्येक माणसानं देवाच्या द्वारात एकशेन उभा राहायला पाहिजे. प्रत्येक माणसानं देवाच्या द्वारात एकशेन उभा राहायला पाहिजे. पण नेमके बाबा आपल्याला 4 मुद्दे बघायचे. पहिला मुद्दा देव कोणता, द्वार कोणतं, उभा आणि क्षण. पहिला मुद्दा नेमकं देव म्हणायचं कोणाला. आता सध्याच्या काळामध्ये बाबा देव शेंदगी हेंदगी दैवते कोण पूजिती भूते केते तशा देवाच्या नादी लागायचं नाही. अशा देवाच्या नादी लागा. कोण्या पांडुरंग कांते दिव्य तेज झळकते. ज्या देवाचं तेज झळकतं अशा देवाच्या द्वारात प्रत्येक माणसाने एकशेन उभा राहायला पाहिजे. एकशेन उभा राहिल्याच्या नंतर फायदा काय, तेने मुक्तीचारी साधेल्या. एकशेन उभा राहायचं. तुम्ही म्हणता बाबा पंढरपूरला गेल्याच्या नंतर आम्ही पांडुरंगाच्या जागात 20-20 घंटे उभा असतो. मला मान्य आहे ना, पण तिकून गावाकड फोन पप्या खाल्ला कडचा कापूस फुटला का वरला कडचा याचला का. सगळं मन आपलं कवट्यामध्ये 20 घंटे उभा राहण्याला किंमत नाही. एकशेन उभा राहा तनु मनोजीवे चरणाशी लागावी. अगरत्वा करावे दास्य सकळ. कोण्याही पद्धतीचा गर्व न करता देवाच्या द्वारात एकशेन उभा राहायला पाहिजे. उभा राहिल्याच्या नंतर फायदा काय, तेने मुक्तीचारी साधेल्या. महाराज म्हणतात 4 मुक्त्याची प्राप्ती होती. 4 मुली बायका भेटत त्या चांगल्या पद्धतीने हुंडा सुद्धा भेटतो. आता 4 मुक्त्या कोणत्या कोणत्या, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4 मुक्त्या प्राप्त होतात आणि चांगल्या पद्धतीने हुंडा सुद्धा भेटतो. तुम्ही म्हणता बाबा सध्याच्या काळात एकच बायको भेटणं. तुम्ही म्हणाली 4 आणि त्यातली त्यात पुन्हा हुंडा. तुम्ही म्हणता आजकाल हुंडे बंद झाले. हुंडे बंद झाले नाही, हुंडे बंद झाले पण कोणाचे, फाट्याहून झुलत ये ना घ्यायचे. चांगला नवरदेव बघायचं म्हणलं आज बी बाबा हुंडा लागतो. महाराज म्हणले 4 मुली, त्याच्यातली पहिली मुलगी सलोकता. महाराज म्हणले ती बायको करायची आणि हुंडा घ्यायचा. काय हुंडा, वैकुंठामध्ये VIP POPचं बांधकाम. वैकुंठ भुवनी गगके ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण वैकुंठामध्ये VOP बांधकाम भेटतं. कधी बाबा भक्ती करायची, सलोकता मुक्ती प्राप्त करायची, त्याने वैकुंठ भुवनी घर केले. आता वैकुंठामध्ये घर बांधणं सोपं का अवघड आहे बाबा, लय अवघड आहे. आयुष्यामध्ये इथं जर राबराब काम केलं इकून तिकून बाबा 2च खोल्या काढतो तरी अर्धवट काय खिडक्याला चावली गुंडाळ येतो. का हो दादा, अर्धवट बांधकाम. पण महाराज म्हणले वैकुंठात जर VIP बांधकाम पाहिजे असेल, प्रत्येक माणसानं भक्ती करायची, सलोकता मुक्ती प्राप्त करायची आणि वैकुंठ भुवनी घर केले. आता दुसरी मुलगी सांगितली समीपता. महाराज म्हणले ती सुद्धा बायको होती आणि चांगल्या पद्धतीने हुंडा भेटतो. काय हुंडा, महाराज म्हणले समीपता मुक्ती प्राप्त करायची आणि हुंडा लक्ष्मी वल्लभतया जवळी. समीपता हुंडा लक्ष्मी वल्लभतया जवळी. प्रत्येक माणसाजवळ पैसा प्राप्त होतो. बघ कवटेकर, तुम्ही सगळेजण आपलं कीर्तन ऐकायले पण सगळ्याला आपलं बोलणं तर समजायले ना. कारण 50% बाय एकमेकीला खुनवायल्यात, म्हणाल्यात माय आजचा मारा तोत्रा दिसायला गे. मला सगळ्याचे हावभाव करतात पण माझा एक स्वभाव आहे, मी कधी अवगुण झाकून ठेवत नाही. अवगुण झाकून ठेवल्यावर काय होतं, अवगुणाची हाती आई अवगीचं फजिती. आणि कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते. एकदा मी नांदेडच्या खाली नायगाव तालुक्यात कीर्तनाला गेलो. बैठकीत बसलो. 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि मला म्हणले बाबा तुम्ही
कधी आल्या? मी म्हणलं मी आताच आल्या. मला वाटलं धोत्राच्या जागेवर बायकोची साडी तर गुंडाळून नाही आलो. म्हणले मागास घाबरू नका, आमची भाषा तशी आहे. परिसर बदलला की भाषा बदलते आणि त्यातली त्यात आपल्या बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम. आता अवगुण झाकून ठेवलं की फजिती होती. काय झालं, आमच्या गावामध्ये एक तोत्री मुलगी होती. कोणावानी? मना पियावानी. बघा ऐका, आपल्यावानी तर आपल्यावानी. मुलीची माहिती सांगू बेजार. बाळे तो किती दिवस झालं लग्न जमत नाही, काय होत नाही. बैठकीत गेल्याच्या नंतर गबस. मुलगी म्हणली आई तिथं घ्या होतं ती पद्धती अजिबात बोलत नाही. पण बाबा ऐका, तिला माहित नव्हतं ती कुण्या ना पप्या सुद्धा कसा आहे, तोत्रा. कोणावानी? मना पियावानी. आपल्यावानी तर आपल्यावानी. मुलाचा बाप सांगू बेजार. बाळू तो किती दिवस झालं लग्न जमत नाही, काय होत नाही. बैठकीत गेल्याच्या नंतर गबस. बाळू म्हणला पप्पा तिथं घ्या होतं ती बघतो अजिबात बोलत नाही. गेला मुलगी बघायला. मुलगी बघितली, पास केली, सगळं काय झालं. पण चालता चालता मुलीच्या वडिलाला म्हणला मला एकदा परत तिला बघायचंय. बोलवलं, बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. योगानं मुलाचे इथं बसला किडू आणि ते बघितला पोगीनं. पोगी म्हणते टिडा 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 टिडा. ज्या जागी तिची मैत्रीण होती. म्हणजे ग बस नाही तो आपला आकडानं सांगते. तिला कशा दम निघाली. मुलगी मोठ्यानं म्हणते टिडा टा टा. मुलगा म्हणते तुतय तुतय तुतय. सगळ्या सोयीकीचा पचकाच बाबा. तसं आपल्या कीर्तनाचं काम व्हायचं. मी सांगायचो एक आणि ऐकायला यायचं एक. विठाला ऐका विषय चालला काय. बाजूला गेलो कुठून. मागात म्हणतात लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. कोणाजवळी? ज्यानं बाबा ऐका भक्ती केली त्याच्या जवळी बाबा लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. पैसा सुद्धा कोणाकडे टिकत नाही. पैसा टिकवायला पचवायला सुद्धा बाबा ताकद लागती. मागात म्हणजे पैसा अशी गोष्ट आहे, पैसा पैशापाशी चाकरी करतो. मुदलापाशी व्याज आणि व्याजापाशी चक्री व्याज. मागात म्हणजे धनवंता घरी आणि करी धनाची चाकरी. पैसा पैशापाशी जातो. परमेश्वर मागाच एका कीर्तनामध्ये मी असंच सांगितलं. एका लहान मुलानं हातामध्ये 1 रुपया घेतला आणि मंदिरात गेला. दान पेटीच्या वर असा 1 रुपया धरला. वाक्य कोणतं ऐकलं होतं? पैसा पैशापाशी जातो. त्याला वाटलं 1 रुपया पैसे दान पेटीतले पैसे देत का काय माहित. 1 तास उभा राहिला, 2 तास उभा राहिला, 3 तास उभा राहिला. पैसे तर आले नाही. बोटाला घाम आला होता. ती 1 रुपया दान पेटीत गेला. एवढी आशा बेकार आहे. पैसा पचवायला सुद्धा ताकद लागती. आमच्या गावच्या शांताबाईनं लॉटरी लावली आणि शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली. पण लॉटरी लागल्याच्या नंतर लॉटरीवाला म्हणला आपण जर म्हातारीला सांगितलं उग म्हातारी आनंदाच्या भागात मगन, आपण काय करू एखादा चांगला मागास बघू. कोणावानी? आमच्या परमेश्वर महाराजावानी. लॉटरीवाल्यानं मागास बघितला. महाराजाकडे गेला आणि बाबा तुमच्या गावच्या शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली, तुम्ही तुमच्या भाषेत समजून सांगा. महाराज म्हातारीकडे गेला. म्हातारीला म्हणला बाई तुम्हाला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? ती म्हणे माय महाराज अशा दुष्काळामध्ये मला जर 10 लाखाची लॉटरी लागली त्याच्यातले 5 लाख मी तुला दिले असते. महाराजच मेलो. पैसे पचवायला सुद्धा बाबा ताकद लागती. पैसा अशी गोष्ट आहे, पैसा पैशापाशी जातो पण पैसा कोणाकडे टिकत नाही. आता आपण खेड्यातलेच म्हणून मोकळं बोलतो. खेड्यामध्ये काही काही माणसं असेल सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत मागात लोकांच्या इथं मंजुरीनं काम करतात. रात्रंदिवस काबाड कष्ट करतात. पण ज्या बाईनं लोकांच्या इथं दिवसभर काम केलं तीच बाई बाबा साखरे पतीला सुद्धा मागे. संध्याकाळी घरी आली हातामध्ये वाटी घेती आणि शेजारणीकडे जाती. काकू आम्हाला 2 चमचे साखर उसनी देती का? बाबा ऐका का हो, कामाला तर दम नाही आणि घरामध्ये साखऱ्या पतीचा सुद्धा पत्ता नाही, काहीच नाही. आतल्या जन्मी भक्ती करायला चुकले म्हणून या जन्मात पैशाला मुकले. काही लोक काम करत नाहीत. काय नाही कडक कपडे, एसीची कॅबिन, फिरती खुर्ची, हातामध्ये पुण्यनगरी पेपर. काम तर काही करत नाहीत. पण सांजच्या पारी 5 वाजले सगळे नोकर येतात. मालक आजची कमाई एवढी झाली, मालक आजची कमाई एवढी झाली. काम तर केलं नाही आणि पैसा तर आला कस काय? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्ती केली, समीपता मुक्ती प्राप्त केली म्हणून लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. पैसा कोणाकडे टिकत नाही. पैसा पचवायला बाबा काय लागते? ताकद लागते. म्हणून बाबा प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे. आता पहिली मुक्ती सांगितली बाबा सलोकता, वैकुंठ भुवनी घर केले. दुसरी मुक्ती सांगितली समीपता, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आणि तिसरी मुक्ती बाबा स्वरूपता. महाराज म्हणले ती बायको करायची आणि हुंडा घ्यायचा. काय हुंडा? साक्षात विठ्ठलच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप प्राप्त करायचं. चतुर्भुजन होऊन मातृपितू भात्रा सगोत्रा पाग आजवितो राधा सगोत्रा पाग आजवितो राधा सगोत्रा पाग आजवितो राधा सगोत्रा पाग चतुर्भुजन होऊन चतुर्भुजन होऊन
कोणी केले? महाराज म्हणतात बाबा ऐका, विठ्ठलवरच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप प्राप्त करणं म्हणजे स्वरूपता मुक्ती प्राप्त करणं. म्हणून प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे. आता चौथी मुलगी अशी आहे, महाराज म्हणले वैकुंठात घर नाही, पैसा नाही आणि देवाचं रूप नाही, साक्षात देव होऊन राहतो. एकहारी आत्मा शिव शिव समा अन्वायात दुर्गमन घाली मन. म्हणून प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे. आता 4 मुक्त्या प्राप्त होते, चांगल्या पद्धतीने हुंडा सुद्धा मिळतोय. पण कधी देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर मुक्त्याची प्राप्ती आहे बाबा. पण ऐका, देवाच्या द्वारात उभा राहणं म्हणजे मुक्त्यासाठी पुढं पुढं करणं. आजकाल बी लग्न करायचं म्हणलं, कोणाच्या पुढं पुढं करावं लागते? मुलीच्या मायबापाच्या. मुलाचा बाप म्हणते जे आगी, पोरीचा बाप म्हणते पुढच्या घरी. यंदा करायचं नाही. कुठून पप्याच्या मायला डिमांड आली, मला मिळत लागणं. मी एका जागेवर कीर्तनाला गेलो, तिथलच्या शांता काकू माझ्याकडे आल्या आणि काकू मला म्हणतात मुकू. मी म्हणलं बोल ना काकू. म्हणे वागा, तू रोज कीर्तनाला फिरतो, आपल्या बबीला एखादा ठापा ठेपा बघ. म्हणलं बघतो, पण कसा पाहिजे? म्हणे 4-2 एक गाणं असावा, मुलाला सरकारी नोकरी असावा आणि पोराला मायबाप नसावा. म्हणलं तसा ठेपा माझ्याकडे आहे. मुलगा म्हणते मुलगी दिसायला सुंदर असावा, घरचं काम चांगलं करावा आणि मुलीला सुद्धा मायबाप नसावा. ती म्हणली माय आम्ही काय मस्तनात जावा का? म्हणलं ते न काय फुकून घ्यावा का? आजकाल लोकांची अपेक्षा बघा, शेत पाहिजे आणि मई बबी शेतात गेली नाही पाहिजे. मग शेत कशाला पाहिजे? इकून खायला नाही दादा. शेतकऱ्याला मुली द्या. शेतकरी एवढा श्रीमंत माणूस बाबा कोणीच नाही. पण शेतकऱ्याचं गणित हुकायले, कडक कपडे घालायले चौकात बसायले. मया बापाकडे 50 एकर आहे, मया बापाकडे 50 एकर आहे. तुकाराम महाराज म्हणले तुझ्या बापाकडे 50 एकर जरी जीवन असली, बिनकामी पीक देत नाही. मिगाशीचे मुळ शेत नाही देत पीक उगेते. तुको बागा म्हणतात तू गणव माय घासावं लागते. कशी? निवडावे तन, निवडावे तन, निवडावे तन, निवडावे काय करा बाबा? निवडावे तन, शेती करावी जतन. महागात मुली पीक जर करायचं असेल तर बाबा कष्ट करावं लागतात. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस कष्ट केले पाहिजे. चला विषय बाजूला गेला. कुठून 4 मुली प्राप्त होतात, पण देवाच्या पुढे पुढे केल्याच्या नंतर नाथ बाबा म्हणतात लई पुढे पुढे करू नका, असं कर्तृत्व करा. मुलीचे मायबाप घरी आले पाहिजे, म्हणले पाहिजे दादा आमची लेक पदरात घ्या. एवढं कर्तृत्व माणसाचं असलं पाहिजे. किती कर्तृत्व? मुलीचे मायबाप आपल्या घरी आले पाहिजे, आमची लेक पदरात घ्या. कारण मुक्ती नावाची मुलगी लग्न करायला तयार आहे, पण कर्तृत्ववान मुलगा पाहिजे. कसा? गळ्यात माळ, कपाळाला बुक्का आणि मुखात भोजन. तसा नवरदेव दिसला. मुक्ती नावाची मुलगी कोण्या टायमाला लग्न करायला तयार आहे. ती महिना बघत नाही, काय नाही काय नाही काय नाही काय नाही. पहिली लोक म्हणायची पुसात लग्न नसुनी, पहिली लोक म्हणायची पुसात लग्न नसुनी. लॉकडाऊन मध्ये उसात झाले झाले का आपल्या इकडं? पळ 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 पोलीस आली. पप्या एकीकड की पप्पी एकीकड, सगळा इचकुंबाच बाबा. पण ऐका, मुक्ती नावाची मुलगी महिना बघत नाही, काय नाही काय नाही काय नाही. फक्त चांगला नवरदेव बघती. चांगला नवरदेव दिसला ती आवाज देते, अय पप्या थांब, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. आणि परमेश्वर महाराज पप्या जर थांबला नाही, मुक्ती कपाटातले कपडे काढती, बॅग मध्ये टाकती आणि माग लागते. मुक्ती सायुजता पाटीला, मुक्ती सायुजता पाटीला, मुक्ती सायुजता पाटीला. हे एक जनगणी हारी हारी मनाचा, एक जनगणी हारी हारी मनाचा, एक जनगणी हारी हारी मनोरा, एक जनगणी हारी हारी मनोरा.
मुक्ती सायुजता पाठी लागे एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुजता पाठी लागे. लय पुढं पुढं करायची गरज नाही, पण कर्तृत्व चांगलं पाहिजे. कोणतं कर्तृत्व? हरी नावाचं भजन करा, त्याचे एवढं कर्तृत्व मोठं नाही. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, आजपासून सुद्धा तुम्ही एक काम करा, देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर हरी नावाचं भजन करा. त्याच हरी नावाच्या बदनानं मुक्ती सायुज्यता पाठी लागे आणि त्याच बदनानं पुण्य सुद्धा होतं. अभंगाचं दुसरं चरण हरी मुखे हरी मुक्ती म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. आज मला चाली सुद्धा चांगल्या ऐकायला भेटायल्यात, नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या. कुठून चाली आणायला मिळत लागल. चाली का म्हणून पितक निघाल्या बाबा? गाणी पितक निघाले म्हणून चाली पितक निघाल्या. आता गाणी किती पितक निघाले? आंडगाट गानाक मुका नाक मुका नाक मुका. या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ करून बाबा हे पितक गाणे निघाले. ब गाणी कशी निघू द्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जसे गाणी निघते तशा गवळणी निघाल्यात. निघाल्यात का तुमच्या इकडं? आमच्या इकडचं सांगतो. यमुनेचं पाणी कचर ढवळीनं, नंदाच्या कानाला काग कवळीनं, नंदाच्या कानाला काग कवळीनं, नंदाच्या कानाला काग कवळीनं. हिजबानच होते, आपल्या दोघांना मेळ लागायचा नाही. एका जागे वाशीत वाजे नागे होते. नवगात घातला पगड म्हणलं सुटला माझा पदग बाई मी नव्हते वाहनात. अंबाबाईचं वाघ माझ्या शिवला अंगात, येडोबाईचं वाघ माझ्या शिवला अंगात. हळदे कुंकू घेई नवो, अंबाबाईला जाई नवो, अंबाबाईला जाई नवो, येडोबाईला जाईन. सुटला माझा पदग बाई मी नव्हते वाहनात, सुटला माझा पदग बाई मी नव्हते वाहनात. येडोबाईचं वाघ माझ्या शिवला अंगात. वाटाली एकदा द्यायच्यासाठी बाबा असं म्हणणं एका काकूच्या अंगातले येणं. देवी हिशोबानं कोणाच्या अंगात कुठेल काय सांगता येत नाही. दाजी मांडी घाला. कोणाच्या अंगात कुठेल काय सांगता येत नाही. मी नवीन नवीन कीर्तन करू लागलो बाबा. मी आपलं नवीन नवीन कीर्तन बसलं, कीर्तनाला निघालो. परभणी मध्ये आलो, एक काकू मॅशा जागेवर बसली. आता बसली तर बसावं. कंडक्टर तिकीट काढायला उठला आणि काकूच्या अंगातलं सुरू झालं. म्हणलं देवी हिशोबानं मो थुतक फुटन तरी देवी ग बसन. कंडक्टर म्हणते तिकीट तिकीट. कंडक्टर म्हणला तिकीट तिकीट. कंडक्टर बिले चॅप्टर. कंडक्टर म्हटला म्हणला खाली. मग काकू म्हणती नांदेड एक. कोणाच्या अंगात कुठेल काय सांगता येत नाही. आता खरं सांगा, कृष्ण परमात्म्याला कोणीतरी खवळीन का? नाही. इतकं तरी गपची बसायचं न. पुन्हा एक गवळण काढली, बासरी वाजली.
राधा तांबली तिच्या गागडोई बघ राधे जगा जपून पाणी बघ राधे जगा जपून पाणी आता खरंच सांगा राधा पाण्याच्या अपशाव जाईन का काय काय लोक म्हणतात राधे चल माया गावाला जाऊ साग गोकुळ फिरून पाहू राधा एवढी मोकळी का तुझ्या संकुट फुफुट्यात फिरायला बाबा कुठून काय आनंदीत मिळत लागण गाणी पितळ निघाले म्हणून चाली पितळ निघाल्या एका जागेवर मी कीर्तनाला गेलो आणि एका आवाज बसला एका गायकाला म्हणलं म्हणा बाबा रूप पाहता त्यानं केली न सुगू रूप काय पाहता लोचे निवन रूप काय पाहता लोचे सुख काय झाले व साजनी तो काय विठ्ठल म्हणलं तुझ्या का बापाचा अभंग का काय रूप पाहता लोचे सगळं म्हणणं कुठून चाली आनंदीत काही मिळत लागण का हो बाबा गाणी पितक निघाले म्हणून चाली पितक निघाल्या पण काही काय गाणी एवढी चांगली निघाली त्या गाण्यानं म्हाताऱ्या माणसाला सुद्धा नाद लावला आता भैया आज 2 वर्षी गणपतीमध्ये गाणं निघलं होतं कोणतं गाणं होतं बघा कोणतं कोणतं आमच्या पप्पानं गणपती आणला होता का तुमच्या पप्पानं गणपती नाही ऐका किती गोड गाणं होतं या गाण्यावर म्हातारी माणसं सुद्धा नादी लागली आमच्या पप्पानं गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकमुकू बघतोय चांगला टुकमुकू बघतोय चांगला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला गोड गाणं होतं बाबा या गाण्यावर म्हातारे माणसं सुद्धा नादी लागले होते आमच्या गावचा 80 वर्षाचा अंशराम तात्या किती वर्षाचा 80 वर्षाचा मी दर्शनाला चालून तात्या माया पुढे नेलाय तात्या माया पुढे करायला शंकर आणि म्हणलं त्या का गोळ्या संपल्या का काय बाबा म्हातारे माणसं सुद्धा गाण्याच्या नादी लागले होते काही काही गाणे नाद लावून सोडतात पूर्वी खेड्यामध्ये वासुदेव सुद्धा यायचे आणि वासुदेव गोड म्हणायचे वासुदेव म्हणायचे ऐका बाबा वासुदेवाची ऐका वाणी या जगात नाही राम ग दाम करी काम वेड्या दाम करी काम वेड्या दाम करी काम पैशाची जादू लय बारी तान्या पुराला त्याची हवं पैशाची जादू लय बारी तान्या पुराला त्याची हवं पैशासाठी सारी माणसा पैशासाठी सारी माणस झाले गुलाम काम करी सगळे लोक किंमत देतात दादा पैशाला असे जुने काही गाणे होते बाबा चला विषय बाजूला गेला कुठून गोड चाल म्हणली म्हणून थोडं बाजूला गेलो दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबा म्हणतात काय करा हरी नावाचं भजन करा त्याच्या एवढं पुण्य कुठं नाही पण लोक अर्थाचा अनर्थ करतात कोण कुठं कोणती भाषा वापरेल काय सांगता येत नाही आमच्या गावचा पाठीमाग आळंदीला सप्ताह झाला आम्ही सप्त्याला गेलो सप्ताह झाला काल्याचं कीर्तन झालं आमच्या गावची शांता काकू माझ्याकडे आली आणि मला म्हणती मुकू मी म्हणलं बोलणं काकू म्हणे वागा मी आळंदीला लय वेळेस आले पण पुण्यात कधी फिरायला गेले नाही म्हणलं म्हणणं काय म्हणली चल पुण्यात म्हणलं चला आम्ही पुण्यामध्ये फिरायला गेलो शांता काकूने एक मोठी बिल्डिंग बघितली शांता काकू शेजारी गया काकूला म्हणते गयो बघ ना किती मोठी बिल्डिंग आहे गया म्हणते मा याच्यानंच म्हणते गाय पुण्याची गणना कोण करी मी म्हणलं बाई पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं अर्थाचा अनर्थ करायचा नाही कोण कुठं काय बोलल काय सांगता येत नाही मी नवीन कीर्तन करू लागलो एसटीनं कीर्तनाला निघालो माझ्या पुढच्या सीटवर 2 बाया बसल्या त्याच्यात एक बाई होती इंग्लिश बाई आणि एक दुसरी बाई होती बाबा मराठी बाई आम्ही 3 जण परभणी मध्ये संगच उतरलो पण उतरल्या मराठी बाई पडली खड्या ते बघितलं इंग्लिश बाई म्हणली ओ माय गॉड मराठी बाई म्हणली तो बाप गॉड तू माय गॉड पण मला खड्याच्या भाई काढ मला बाकीच्याहून काय घेणं देणं नाही कोण कुठं काय बोलल काय सांगता येत नाही पण प्रत्येक माणसानं हरी नावाचं भजन केलं पाहिजे का करायचं बाबा ऐका हरी नावाच्या भजनामध्ये एवढी ताकद आहे ज्ञानोबा काय म्हणतात अमावस्याची रात्र असावा काळा कुट्टा अंधार असावा रात्रीचे 2:15 वाजलेले असावा आणि एकटा सकाराम तात्या हळदीच्या धाग्यावर असावा कसं अमावस्याची रात्र काळा कुट्टा अंधार रात्रीचे 2:15 आणि एकटा सकाराम तात्या शेतामध्ये धागायला असावा आणि तितक्यामध्ये सकाराम तात्या पुढे येऊन भूत बसावा सकाराम तात्यानं भूताला बघून पळायचं नाही जाग्यावर हरी नावाचं भजन करायचं सकाराम तात्याला बघून भूत पळत येत पळे भूत बाधा बेने ते
यंत्र पयागाद पळे भूत बाधा बेनेत येते. महाराज म्हणले प्रत्येक माणसानं हरी नावाचं भजन केलं पाहिजे, पण भजन केल्याच्या नंतर बाबा एका परिणाम पळे भूत बाधा बेनेत येते. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. आजकाल लोकांच्या भजनाला दम नाही. रामकृष्णारी रामकृष्णारी. मुकुंद महाराज भेटले, वा वा काय कमी वयात तुम्ही महाराष्ट्रात नाव केलंय. आणि एकदा मुकुंदा पुढे गेला, नाला किती गोज बोंबलं तिरत आहे. भजन करायचं, तोंडाव चांगलं म्हणायचं. सध्याच्या काळात परमार्थात ह्याचा जास्त भाग नाही. एखाद्याचं चुकलं तर डायरेक्ट तोंडाव सांगायचं, पण माघारी कोणाची माप काढायची नाही. भजन करतून ह्याला काय येते त्याला काय, तुला काय येते बघ ना. लोकांचे माप काढण्याहून पण नाही. प्रत्येक माणसानं मोकळ्या मनानं हरी नावाचं भजन केलं पाहिजे. महाराज म्हणतात हरी नावाचं भजन केलं पाहिजे, पण भजन करायच्या अगोदर काय करा. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष आत्वा बंधन, मोक्ष आत्वा बंधन, सुख समाधान इच्छाते. मन 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 करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन कीर्तन आहे बाबा, नाही तर आमचं काही खरं नाही. सांगू का दादा, वाजणाऱ्यामुळे कीर्तन आहे. नाही तर तुम्हाला सांगतो कीर्तनाचा प्राण म्हणजे बाबा वादक. कारण वादकाचं काम तुम्हाला हे न वाजिल तर आम्हाला चाली म्हणता येतात. 2 मिनिटात पटवून सांगतो. आमच्या सेलूला डोंबाग्याचा खेळ आला. कशाचा? डोंबाग्याचा. एक जण उड्या आणायचं आणि एक जण वाजवायचं. पण तिथून 4-5 चोरं जाऊ लागले. त्या चोराचं लक्ष गेलं त्या उड्या हाणणाऱ्या माणसाव. ते चोरं म्हणले डोंबागे आपल्या मागाची उड्या हाणणारा माणूस आपल्या पक्षात घ्यायचा. मग ते 4-5 चोरं त्याच्याकडे गेले. तुम्ही आमच्या पक्षात येता का? ते म्हणला काम काय? काहीच नाही, फक्त संध्याकाळी उड्या टाकायच्या. ते म्हणते पगार 2000 रुपये रोज. त्याचं बोलणं ठेवलं. संध्याकाळी डाका टाकायला गेले. डाका टाकायला गेले, चोर त्या डोंबाग्याला म्हणते टाक उडी. ते म्हणला वाजव. ते म्हणला टाकणं उडी. ते म्हणला वाजवणं. ते म्हणला वाजिल्यावर गाव जागं होईन. ते म्हणला वाजिलं तर उडी टाकता येते. तसंच आहे, हे न वाजिलं तर आम्हाला प्रमाण म्हणता येतात. विषय चालला काय? मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष आत्वा बंधन, सुख समाधान इच्छाते. महाराज म्हणजे भजन करायच्या अगोदर सगळ्यांना मन प्रसन्न केलं पाहिजे. गाव दादा दे गावचा पाटील आहे कोण? मनाजी पाटील दे गावचा, नका विश्वास दगू त्याचा, घात कगलं नेमाचा पाटील फशी. महाराज मन असे चांगल्याचा कार्यक्रम केला. कोणी? आपण म्हणतो फलाण्या माणसानं तसं नव्हतं करायला पाहिजे, त्यानं काहीच केलं नाही, त्याला बिघडिलं. कोणी दादा? मनानं. अहो तुम्ही आम्ही तरी माणसं आहेत, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा बघडिलं. एवढे आता मडके घडवायचं काम कोणी केलं? एवढे मडके घडलेत. एक मडकं दुसऱ्या मडक्यासारखं नाही. एवढ्या मूर्त्या घडवल्यात कोणी? ब्रह्मदेवानं. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा मनानं बिघडिलं. आपण भागवत कथा ऐकतात बाबा. म्हणून मन प्रसन्न असलं पाहिजे. कारण ते गावचा पाटील आहे मन. मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं. जसं की आपल्या देशाचे पाटील आहेत कोण? बोला. मोदी साहेब. मोदी साहेबाच्या मनात आलं की काय करता येतं. 7-8 वर्षाखाली मोदी साहेबाच्या मनात आलं, रात्यात नोटा बंद केल्या. सकाळी भरणीच्या सगळ्या बाहेर निघाल्या. होय वंदा आता कशाला? जेव्हा गरज होती तेव्हा दाबू ठेवल्या. आता मोदी साहेबाच्या मनात आलं, नोटा बंद केल्या. आता गेल्या वर्षी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते कोण? एकनाथभाई शिंदे. शिंदे साहेबाच्या मनात आलं आणि मतारी फुकट केली. कशाला? एसटीला. आता सगळ्यात जास्त गर्दी कोणाची होती बसमध्ये? मता घ्यायची. मी पुण्याला कीर्तनाला जाऊ लागलो. महेश शेजारी मताग बसलं. म्हणलं बाबा कुठं चालले? बाबा म्हणले पंढरपूरला चाललो. म्हणलं गाडी तर पुण्याला चालली. म्हणजे टिकून जाता येईल. घ्यायचे का घ्यायचे? कशाला ताण घ्यायचा? आळंदी होती, जे रांजणगावचा गणपती होते, जेजुरीचा खंडोबा होते. एका दगडात 3 पक्षी. मला सांगायचं काय? मग आता शिंदे साहेबाच्या मनात आलं, मतागे फुकट गेले. त्याच शिंदे साहेबाच्या मनात आलं, यायला हाफ तिकीट केले. काय गरिबी सासरवाडीला जाताना साड्या गुंडाळू लागली. का म्हणतो बाबा? हाफ तिकिटामुळं. आता ऐका, त्या शिंदे साहेबाच्या मनात आलं, हाफ तिकीट केले. त्याच शिंदे साहेबाच्या मनात आलं, लाडक्या बहिणी केले.
मेल्या लाडकी बहीण बी तीच आणि हाफ तिकिटात बी आमच्या गावची शांता काकू लाडकी बहीण बी हाफ तिकीट बी. म्हणलं काकू कस काय? म्हणली 2 आधार कार्ड आहेत, एकात कमी केले आणि एकात चढिले. आता शिंदे साहेबाच्या मनात आलं तर लाडक्या बहिणी करता आल्या, मोदी साहेबाच्या मनात आलं तर नोटा बंद करता आल्या. का हो? ते जगाचे पाटील होते, तसं ज्या देगावचा पाटील आहे मन, मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं. म्हणून प्रत्येक माणसानं मन लावून भजन केलं पाहिजे. एकदा मनानं भजन केलं सगळे इंद्रिय आपुमाते भजन करतात. 2 मिनिटात म्हणून सांगतो काय झालं. आमच्या गावामध्ये एका मतागीनं मताग्याला आईस करायला 100 रुपये दिले. कशाला? एन्जॉय करायला. किती दिले बाबा? 100. आता 100 होतो का एन्जॉय? नाही. मताग्यानं 100 घेतले, शेलूला गेलं, गेल्या गेल्या दाढी कटिंग केली, दाढी कटिंगला गेले 50, खाली किती गायले? 50. मित्र कंपनी भेटली, चहा पाणी केली, चहा पाण्याला गेले 25, खाली किती गायले? 25. भिकारी भेटलं, भिकाऱ्याला 5 दिले, खाली किती गायले? आजकालची भिकारी बी एवढे स्टँडर्ड झालेत. दुपारी मी शेलूच्या बस स्टँड पुढे गाडी उभा केली, एक जण भिकारी माझ्याकडे आला, मला म्हणे बाबा द्या ना 5 रुपये. मी मोकळ्या मनाने खिशात घातला, त्याला 5 रुपये दिले. त्यानं 5 रुपये घेतले, पुढे गेलं, पुन्हा वापस आलं. म्हणे बाबा आणि 5 द्या. म्हणलं आता कशाला? म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं तुला मैत्रीण आहे का? म्हणला तिच्यामुळे तर भिकारी झालो. आता भिकाऱ्याला 5 दिले, खाली किती गायले बाबा? 20. मताग्याला गुलाबजामुन खायचा लईत नाद, गेलं स्वीट मार्ट मध्ये. कितीचे किती? 20चे 5, 25चे 7. मतागा म्हणलं खिशात 20 5 गुलाबजामुन द्या. स्वीट मार्ट वाल्या डिश मध्ये 5 गुलाबजामुन टाकले आणि वरून पाक होतू लागलं. मतागा म्हणलं पाकाचे पैसे किती? स्वीट मार्ट वाला म्हणलं पाक फुकट आहे. मतागा म्हणले काम कर, ते 5 गुलाबजामुन वापस घे आणि वाटी बघ पाकत दी. ते म्हणला बापू गुलाबजामुन घेतले तर पाक फुकट आहे आणि मनानं भजन केलं तर इंद्रिय फुकट आहे, म्हणून मन बिघडू देऊ नका. वायात दुर्गमन घाली मन एक हरी आत्माची वस्ती मन लावून भजन केलं पाहिजे, मन बिघडू द्यायचं नाही. म्हणून प्रत्येक माणसानं हरी नावाचं भजन केलं पाहिजे. पण आजकाल लोक भजन करायला तयार नाही. भजन करतील पण कुठून पानचेड भजन आणायला मिळत लागणं. आमच्या गावामध्ये बाबा लॉकडाऊन मध्ये मला कुठं कीर्तन नव्हतं, मला नाही तेव्हा सगळेच घरी होते. मी आमच्या गावातल्या बायाच्या भजनात गेलो. आमच्या गावच्या शांता काकून अभंग सुरू केला. आग आग विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी आठवण लैला येते ना म्हणून मिस कॉल तुला देते. तू गे देवा चाई देवन माझा नंबर करे शेव. म्हणलं कशाला करायचा? म्हणे माय महाराज मला देवाचं स्टेटस दिसन. म्हणलं तुला का पिसाळ्याला कुत्र चावलं का? देव कोणाचे नंबर सेव करीन? मोबाईल न तर एवढा काळ बिघडलाय. 2-4 दिवशी खाली मला एक फोन आला, हॅलो कोण बोलतय? म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कोण बोलतय? म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो. त्यानं फोन कट केला. 2-3 दिवस आमचा असा कार्यक्रम चालला. 4थ्या दिवशी मी फोन वापस केला. म्हणलं भाऊ गेले 3 दिवस झालं तुम्हाला फोन लावायला, मुकुंद महाराज गात बोलतो. म्हणलं की कट करायला नेमकी तुझी अडचण काय? ते म्हणे काहीच नाही मुकुंद बाबा, नेमकी दिवाळी झाली, माझं लग्न जमलं होतं, हे नंबर तिकडचा होता पण तुम्हालाच लागायलाय. म्हणलं भाऊ रेंजचा प्रॉब्लेम कमी जास्त होत असते, नंतर लावून बघ. त्यानं फोन कट केला आणि पुन्हा 5 मिनिटांनी फोन केला, हॅलो कोण बोलतोय? म्हणलं मी संध्या बोलते. ते म्हणलं गेले 3 दिवस झालं फोन लावायला लोकांनी, मुकुंद माझालाच लागायलाय. म्हणलं अहो नेटवर्क प्रॉब्लेम होता. ते म्हणलं मग तुला तिकून लावायला काय झालं? म्हणलं होय व मग बॅलेन्स संपलंय. ते म्हणला दमदग मी तुला आता रिचार्ज करतो. त्यानं फोन कट केला आणि 899 3 महिने अनलिमिटेड पॅक मला केला आणि पुन्हा 5 मिनिटांनी फोन केला, हॅलो कोण बोलतोय? म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो. ते म्हणला कस काय? म्हणलं यांचा प्रॉब्लेम. उलट काम झाले, कुठून काय आणायला मिळत लागणं. तिचा अभंग झाला आणि दुसरीनं सुरू केला, कोरोना लवकर जाऊ दे ना, माझ्या बबड्याचं लगीन होऊ दे ना. म्हणलं बाई तुया काय बबड्याचं लगीन होत नाही, सध्या बबडी एवढे बेजार आहेत. आम्ही कुठं कीर्तनाला गेले की म्हणतात बाबा हाय का ठापा ठ्यापा. म्हणलं मॅच कीर्तन करून जोड लावला तर तो काय सांगू बाबा, पानचट काम झाले. कुठून बदना आणायला मिळत लागणं. एका बाईचा नवरा सकाळी झोपेतून उठणं, तिनं दळण दळता दळता भजन सुरू केलं, गामाच्या गाम पागी जात वाजत वांगा वांगा, जात वाजत वांगा वांगा, उठ गे गोदाड्यातल्या स्वांगा. आता खरंच सांगा असे पानचट भजन म्हणल्यावर बाबा देवाला पुण्य होईल का? नाही ना. महाराज म्हणले हरी नावाचं भजन करा, त्याचे एवढं पुण्य कुठं नाही. पण आजकाल लोक भजन करायला कोणी तयार नाही. काही काही माणसं असे 8 तासानं संसार करतात. आजकाल लेकरं संसारात चालली किती टांगात. 2 उदाहरण द्यायचं म्हणलं, गाईचं दूध काढायचं
चालायच्या टायमाला वासराला जर सोडलं, गायकड लवकर जातं का कोट्याकडे लवकर येतं? गायकड. किती टांगा जातं? 2 टांगात. पण गायकड गेलेलं वासरू कोट्याकडे आणायचं म्हणलं, कसं आणावं लागतंय? असं वडीत 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 वडीत. तसंच आहे आजकाल लेकरं संसारात 2 टांगात चालली, पण तिकडे गेलेली लेकरं इकडे आणायची म्हणली की वडीत आणावं लागते. कसे? चल भागवताला, चल हरिपाठाला, चल कीर्तनाला. महाराज म्हणले लई वडताल करू नका, संसाराला अशी चिटकलीत ते जर तोडायचं असल हरी नावाचं भजन कर म्हणा. तुटेल दगने प्रपंचात ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल दगने प्रपंचाचे. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस बाबा हरी नावाचं भजन केलं पाहिजे. कारण नगदे मिळाला कशासाठी? देवी दिला देव भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. पण आजकाल लोक भजन करायला कोणी तयार नाही. आजकाल झाले काय, लोक संसार आतासानं करायले. किती संसार करत असताना स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायले. काय घ्यायले? परमेश्वर महाराज चिमटा हाताने गायलीत का? नाही. चिमटा घेणं म्हणजे काय? आपल्या सोबतच्या माणसाला चहा पाजावं लागन म्हणून स्वतः कधी कब्बर चहा प्याला नाही. असे काय काय नमुने. स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, संसार केला आणि बंगला बांधला. कोणासाठी? मुलाबाळासाठी. तेच मुलगा म्हातारपणाला म्हणते बाबा तुम्ही मागच्या घरात जा, इथं पाहुणे येईल. ज्याच्यासाठी एवढा खटाटोप केलाय त्या मुलाला सुद्धा म्हातारपणाला लाज वाटते. अहो मुलाचं सोडा, आपली बायको 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 म्हणतो, ती बायको सुद्धा म्हातारपणाला प्यानं मागण्यासाठी असं वाटायले खिशात हात घालावून 500 द्यावा, पण ते पण आपले घेणार नाहीत. विषय चालला काय बाबा का बाईल म्हणे खरे मागतात तरी बघे. म्हातारपणाला आपली बायको सुद्धा काय बदलते बाबा? पॅनल. कोणाच्या पॅनल मध्ये जाते बाबा? मुलाच्या. मुलगा म्हणते आई दादा लई चेड्यावानी करायलेत. ती म्हणते ग बस, इतके दिवस कसे काढलेत माया माया जीवाला माहिती. म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे. कुठं बिचाऱ्या बोलायचं शिकत मला मिळत लागत नाही. मी 2000चा लिलनचा कपडा घेतला आणि घरी गेलो. बायकोनं कपडा हातात घेतला म्हणे महाराज केवढ्याला आणलाय? म्हणलं 2000 म्हणावा तर बोंबलन. म्हणलं फक्त 200ला आणलाय. म्हणजे माय सुटलंय चांगले. कपाटाकडे गेली, कपाटामधून पगस काढी माझ्याकडे आली आणि पगस मधून 200 रुपये काढी आणि माझ्याकडे आली. म्हणजे हे घ्या तुमचे 200 रुपये, हे कपडा मी माझ्या भावाला देते. एवढ्याला घुसला मला 1800ला. काय सांगावं तुम्हाला. मी ना आमची बायकोला नावड्याला फिरायला गेलो. ते धबधब्याचं पाणी खाली पडू लागलं. तिला म्हणलं कसं काय वातावरण? म्हणली 1 नंबर आहे, पण येता येता धुणं आणायला पाहिजे होतं, खळखळ निघत होतं. म्हणलं बाई तू इथं धुणं धुवायला आली का फिरायला आली? कोण कुठं काय बोलल काय सांगता येत नाही. किती जगी संसार केला तर बाबा बाया काही नीट बोलत नाही. आमच्या गावात दोघं नवगा बायको कापूस येचू लागली. कापूस येता येता बायको म्हणली होय व आपण दोघं एका दिवशी मगतो. ते म्हणला हा येते नाही व आले अवताग येगती पामग जीवत किती आया आहे सो जायगा गाजा गंक फकीर जन्म आले बाळ त्याची वाट पाय काळ. त्यानं 9दा प्रमाण दिली. बायको म्हणली मालक आपल्याला मागायचंय, पण आपण मेल्याच्या नंतर आपल्या सेवेला तिथं कोण गाणार? नवगा म्हणला बाई रात्रंदिवस मी भजन पूजन केलंय, मी जर मेलो तर माझ्या सेवेला गंबा गाणार. ते म्हणला मालक तुमच्या सेवेला गंबा, पण माझ्या सेवेला कोण गाणार? नवगा म्हणला तुझ्या सेवेला माकड गाणार. बाई 5 मिनिटं ग बसली ग बसली ग बसली आणि 5 मिनिटानं म्हणली काय माय माया नशिबाला तर खाली माकड आणि वरी माकड. यालाच काय म्हणायचं बाबा? संसार. किती जगी आतासानं संसार केला कोणी नाव घेत नाही. म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे. हरी नावाचं भजन केलं पाहिजे. नाही केलं आमचं काही जात नाही.
येते कोणाचे काय बागेले येते कोणाचे काय बागेले येते 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 कोणाचे काय बागेले येते कोणाचे काय बागेले येते कोणाचे काय बागेले येते कोणाचे काय बागेले ज्याचे नानाईत केले ज्याचे नानाईत केले येते कोणाचे काय बागेले 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 दाताचं तत्वन घ्या ग कुणी दाताचं तत्वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा सुया गे मणी गे सुया गे मणी गे दाताचं तत्वन घ्या ग कुणी दाताचं तत्वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 एकदा महाराजासाठी महाराज म्हणजे भजन करा नाही केलं ज्याचे त्यांना नाही तर केले महाराज म्हणतात हे जरी नाही कळलं पुढं दुसरं येईल हे जरी नाही कळलं म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे इथं आमचं काही जात नाही रात्रंदिवस हरी नावाचं भजन करा हरी मुक्ती म्हणा हरी मुक्ती म्हणा पुण्याची गणना कोण करी का करायचं म्हणती जे वाचा तया मोक्ष महाराज म्हणतात हरी 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 मंत्र अशी वाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष जड जीवात लागणं हरी एक म्हणून प्रत्येक माणसानं हरी नावाचं भजन करा तुम्ही म्हणताल आमच्या मागे संसारी आसोनी संसारी जीवे गुकरी वेदशास्त्र बाह्य सदा संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो संसारी असावी आसोनी नसावी भजन करावे वेळवेळा असा संसार केला पांडवाने परिणाम झाला काय अभंगाचं ज्ञानदेव